मॉर्निंगचे 6 वाजेच्या आधी आम्हाला रूम भेटलाय चांगला। रूम असा भेटलाय की डायरेक्ट इथून सनराईज पॉईंट दिसतं। पोरा सगळी कॅमेरा लावून आहे दादा आमच्या इकडे विनय भाऊ आपला कॅमेरा लावून आहे। राज भाऊ नजारा बघायला थांबले। आता कॅमेरा लावतो बघूया आता थोड्या वेळात पुढे निघेल। कुठे जायची गरज नाही, एवढा भारी रूम भेटला आपल्याला। इथे सनराईज पॉईंट आहे आणि तिकडे त्या साईडला सनसेट पॉईंट आहे। प्लस इथे समोरून या गल्लीतून गेला की कन्याकुमारी माता मंदिर आहे। खूप छान नजारा आहे बघण्यासारखा। तर चला थोड्या वेळात भेटू। पोरांना सांगले आपले व्हिडिओ काढा तुम्ही। नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल रामेश्वरमचा। तर आता आम्ही 7 तासाच्या जर्नीनंतर ट्रेनचा प्रवास करत आलो आहे कन्याकुमारीला। आणि इथून कन्याकुमारीमध्ये 4-5 जे एक्सप्लोर करायसारखे आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत। तर निघतोय आता। सकाळी थोडा लवकरच पोचलेलो होतो, थोडा आराम केला आणि आता निघतोय विवेकानंद रॉक मेमोरियलसाठी। तिथून पुढे गेल्यावर नंतर फेरीमधून तिकीटं घ्यावं लागतील। फेरीची तिकीटं घेतली की त्याच्या पुढे जाऊन आम्हाला दर्शन करावं भेटेल। तसेच कन्याकुमारी माता मंदिर दर्शन आहे आणि पुढे सनसेट पॉईंट येतो, संध्याकाळी करायचं आहे आम्हाला। बाकी काय काय आहे ते फिरण्यासारखं ते बघतोस। तर चला जाऊया। ओके ओके, नाश्ता करायला बसतो। लोकांचा नाश्ता आलेला आहे। ते इडल्या आणि चटणी स्वतःच्या स्वतःने घ्यायची म्हणून दादाने घेऊन घेतली चटणीवर बघू शकता। मसाला डोसा आमचं पण आलं इकडे। मसाला डोसा किशोर भाऊ तुला मसाला डोसा घे आणि तुझं आलंय, आमचं पण येईल आता थोड्याला। फेरी तिकीटसाठी इथे ऑनलाईन बुकिंग करू शकता, तुम्हाला स्लॉट भेटेल। त्यात नॉर्मल तिकीट आणि स्पेशल तिकीट पण आहे। 100 रुपये काय तर नॉर्मल तिकीट आहे, स्पेशलचं 300 रुपये आहे। तर आता आमच्या पोरा इथे लाईन लावलेली होती पुढं, बघूया कुठपर्यंत पोचलं। लाईनीला 100 रुपयाचं का? हां फेरी तिकीटची लाईन तुम्ही बघू शकता। त्यावरून समजा तुम्ही ऑनलाईन काढायचं का कसं यायचा तुमच्यावर आहे। चला तर आम्ही निघालो आता बोटीमध्ये भावांनो। तर तुम्ही पण या कन्याकुमारीला। चला आम्ही आता निघालोय। आपली बोट लागली का रे बघा जरा, बोट लागलेली आहे। डायरेक्ट एंट्री दिलेली आहे, सर्व भाऊ लोक आलेत आपल्या। चला कसं काय बोटीमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल। ओके ओके, तर चला आम्ही आता बसतो बोटीमध्ये आणि इथून पुढे आम्ही स्वामी विवेकानंद स्टॅच्यूकडे जाणार आहोत त्या आणि मंदिराकडे। चला जाऊया। तर फेरी बोटमध्ये जवळजवळ आम्हाला 5 मिनिटाचाच फक्त प्रवास भेटला आणि रिटर्न येताना देखील तोच प्रवास असेल। चला स्वामी विवेकानंद मेमोरियल कसा का? बरं फारला बिगलास ना मग। तर फेरीमधून उतरल्यानंतर तुम्हाला 30 रुपयाचं तिकीट काढावं लागेल, तेव्हा तुम्ही वरती जाऊ शकता दर्शनासाठी। तर मंदिराकडे जाण्याआधी तुम्हाला फ्रीमध्ये चप्पल स्टँड देखील आहे, जिथे तुम्ही चप्पल ठेवू शकता। चला चप्पली विपली ठेवल्या तिथे फ्रीमध्ये चप्पल ठेवायला। आणि आता आपण निघतो मंदिराकडे दर्शनासाठी। तर चला
तर समोर दिसतोय त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांची एक भव्य अशी मूर्ती होती आणि त्याच्या आजूबाजूला त्यांचे जे काय सर्व वापरण्यात आलेले होते वस्तू वगैरे ते सर्व ठेवण्यात आलेल्या होत्या, पण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती. तर स्वामी विवेकानंद मेमोरियलच्याच पुढे गेल्यानंतर तिरुवल्लुवर यांचा स्टॅच्यू देखील होता. आपल्याला तिकडे देखील जायचा होता, तर चला असती आपण तिकडे देखील जाऊया. तर तिरुवल्लुवर स्टॅच्यूकडे जाण्यासाठी तुम्हाला एक ग्लास ब्रिज आहे, त्या ग्लास ब्रिजवरून चालत जावं लागतो आणि त्या ग्लास ब्रिजच्या खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण समुद्राचं पाणी दिसतोय आणि पूर्ण एकदम बघण्यासारखं आहे व्ह्यू. तर चला त्या ब्रिजवरून जातो आणि पुढे तिरुवल्लुवर स्टॅच्यू आम्ही आतमध्ये काय काय आहे ते स्टॅच्यूच्या गेल्यानंतर ते बघण्याचा अनुभव घेतो. तर चला पुढे जाऊया. खूप मोठी मूर्ती आहे, जवळजवळ बघण्यासारखी आहे. एवढी मोठी की मान वरती करावं लागते, एवढी मोठी मूर्ती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता भारतातील सर्वात शेवटचा टोक म्हणजेच कन्याकुमारी समजला जातो. तिथून आम्ही पूर्ण सर्व व्ह्यू नजारा घेतलेला आहे. चारी बाजूला पूर्ण समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या इथे आम्ही मध्ये उभे आहोत एका टापूवरती आणि समोर कन्याकुमारी सिटी आहे. तर खूप बघण्यासारखं आहे, खूप छान वाटलं, मस्त वाटलं. तर हा हॉटेल होता ज्यामध्ये तुम्ही सनराईज बघू शकता सकाळच्या टायमात. खूप छान व्ह्यू नजारा बघतो आणि इथून आता मी पुढे निघतो केरलाकडे. तर चला जाऊया.